ही रेसिपी गणणारच असं मला शेवटपर्यंत वाटत होतं, पण हार मानणं काय आपल्या रक्तात नाही. म्हणून मी काय केलं, 30 ग्रॅम सोयाबीन घेतलं आणि त्याला उकडून साईडला ठेवून दिलं. त्याच्यानंतर 70 ग्रॅम बेसन घेतलं आणि त्याला चांगलं भाजून घेतलं एकदा. साईड बाय साईड मटार आणि बारीक केलेला गाजर पण एकदा उकडून घेतला. मग ते उकडलेल्या सोयाबीन मधलं पाणी काढून घेतलं आणि 2 ब्रेड चांगले भाजून घेतले आणि मग त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये त्याला बारीक करून घेतलं. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सोयाबीन आणि बेसन टाकून फिरवून घेतलंय जोपर्यंत त्याचा आटा बनत नाही. आता ह्या आट्यामध्ये कोथिंबीर, उकडलेले मटार आणि गाजर, हळद, घरचा मसाला, गरम मसाला, चाट मसाला, मीठ हे सगळं टाकून चांगलं त्याला मिक्स करून घेतलंय. मग त्याचे असे रोल बनवून ब्रेड क्रम्स मध्ये डिप करून त्याला चारी बाजूने लावून घ्यायचंय. आता पॅनला तूप लावून याला चारी बाजूने भाजून घ्यायचंय आणि आपला कुरकुरीत सोया कटलेट रेडी आहे. याच्यासोबत मी 50 ग्रॅम दही घेऊन सर्व केलंय आणि याचा आवाज ऐका, कुरकुरीत आवाज येतोय. या सोया कटलेटमध्ये आपल्याला 35 ग्रॅम प्रोटीन आणि फक्त 450 कॅलरीज मिळणार आहेत. अशाच हेल्दी रेसिपीसाठी गेट फिट विथ स्वप्नीलच्या पेजला फॉलो करा.